पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3चं उद्घाटन झाल्यानंतर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत उतरली आहे। आरे ते कप परेडपर्यंत मेट्रोतून प्रवास करता येणार आहे। मेट्रोला मुंबई सेंट्रल, सीएसएमटी आणि चर्चगेट येथे उपनगरीय रेल्वेशी इंटरचेंज उपलब्ध असणार आहे। हा टप्पा दक्षिण मुंबईतील प्रमुख स्थानकांना जोडणार असल्याने मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे। ॲक्वालाईनचा जो शेवटचा टप्पा आहे तो सुरू झाला आहे। आपण महालक्ष्मी स्टेशनला आहोत। तुम्ही बघू शकता महालक्ष्मी स्टेशन आहे। महालक्ष्मीचं हेच अंडरग्राऊंड स्टेशन आहे जिथून अनेक प्रवासी प्रवास करताना आजपासून सुरू झाले। सकाळपासूनच लोकांची चांगली गर्दी इकडे पाहायला मिळते। आपण बघू शकतो जसं मेट्रो स्टेशनमध्ये सिक्युरिटी मेजर्स असतात त्या सिक्युरिटी मेजर्स आपण पाहू शकतो। या सिक्युरिटी मेजर्स खऱ्या अर्थाने झाल्यानंतर त्यांना इथून खाली यावं लागेल आणि थेट इकडून ते जाऊ शकतात। दोन महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आताच्या घटकेला ही दोन्ही मेट्रो स्टेशन जी आहेत ती सुरुवात झालेली आहे। म्हणजे काय की जी आरे ते वरळी नाका म्हणजेच आचार्य आत्रे स्टेशन होतं ते आता थेट कुलाबा आणि कप परेडपर्यंत आहे। आपण बघू शकतो लोकांना खऱ्या अर्थानं कुठल्या डिरेक्शन जायचं आहे, महालक्ष्मीसाठी जर ते आलेत तर त्यांना काय काय गोष्टी मिळणार आहे, कुठे कुठे जाऊ शकतील हे पण इकडे दाखवण्यात आलं आहे। कुठल्या दिशेने जायचं, जिकडे खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर कस्तुरबा हॉस्पिटल जायचं आहे तर त्यांना ती एक्झिट घ्यावी लागेल। आपण बघू शकतो कस्तुरबा एक्झिटसाठी B4 लिहिलं गेलं आहे की विरेरा टॉवरसाठी आपण बघू शकतो आगरीपाडा पोलीस स्टेशनसाठी कुठे त्यांना जायचं असेल किंवा महालक्ष्मी रेस्टॉरंटसाठी त्यांना कुठून बाहेर पडायचं हे दाखवण्यात येतं। दोन लिफ्ट पण आहे तिकडे। आपण महालक्ष्मी मेट्रो स्टेशनच्या वर आहोत आणि आपण आता थेट खाली जाणार आहोत। मेट्रो स्टेशनच्या खाली म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोच्या इथं आपण जाऊन बघणार आहोत की हे जे गोष्टी जे आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात का। आपण थेट खाली जाऊया आणि पाहूया की ह्या मेट्रो स्टेशनच्या खालची गोष्ट जी आहे, जी खऱ्या अर्थानं मेट्रो स्टेशन आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच की ज्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आता आपण जातो तो महालक्ष्मी स्टेशन आहे। SDFC लाईन महालक्ष्मी मेट्रो स्टेशन जे आहे ते आहे। ॲक्वालाईन सुरू होऊन आता अनेक दिवस झालेत पण शेवटचा टप्पा आहे तो कालच खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केला आणि खऱ्या अर्थानं त्याच्या लॉन्चसाठी आज अंजली भागवत सुद्धा आल्या आहेत आणि ते पण सुद्धा मेट्रो स्टेशनचा पूर्ण जो जे सगळा रस्ता आहे तो बघतायत। सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईतल्या भुयारी मेट्रो स्टेशनचं नाव आता HDFC लाईफ महालक्ष्मी मेट्रो स्टेशन करण्यात आलंय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत उपस्थित होत्या। मेट्रोबाबत त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। बऱ्याच प्रत्येक मुंबईकराला आनंद झाला आहे कारण त्याचा प्रवासाची वेळ खूप कमी झाली आहे। अशीच एक मुंबईकर आपल्यासोबत जे खरं तर खेळत नाहीत। खूप खूप स्वागत आहे मॅम। खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद झाला असेल, एक तर महालक्ष्मीचं नाव बदलून खऱ्या अर्थानं SDFC लाईफ महालक्ष्मी मेट्रो स्टेशन झालं आहे पण एक कम्युटिंग खूप महत्त्वाचं आहे। अंडरग्राऊंड मेट्रो झाली आहे, किती आनंद होता एक मुंबईकर म्हणून? खूपच जास्त आनंद आणि खूप गर्व, अभिमान वाटतोय की आपल्याकडे ही ॲक्वालाईन इतक्या लवकर सुरू झालेली आहे। लोकांना त्याचा खूप फायदा मिळेल। मला आठवतं जेव्हा मी माझ्या प्राईम काळात होते, मी प्रॅक्टिसला अंधेरीवरनं वरळीला पोचायलाच मला 2.5 तास लागायचे आणि इतकी माझी एनर्जी त्या कम्युटिंगमध्येच जायची। आता हे ब्लेसिंग्स आहे आमच्यासारख्या ॲथलीट्सना की तुमची एनर्जी सेव्ह करा, वेळेत पोचा ट्रेनिंग सेशनसाठी आणि तुमचं स्वप्न खरं करा। पण कुठे ना कुठे तुम्ही कधी प्रवास करता, असा कधी प्रवास होणार आहे तुमचा इथून ते कप परेडपर्यंत, कुलाबापर्यंत काय प्रवास? हो, मुंबई माझं माहेरघर आहे त्यामुळे इथे येणं होतंच आणि आमचं घरही आहे, पार्ल्याला आहे, अंधेरीला आहे, वरळी सिफेसला जी रेंज आहे तिकडे आमचं येणं जाणं होतं। त्यामुळे मी मेट्रोच सिलेक्ट करेन कुठल्याही प्रवासासाठी, वेळही वाचतो आणि खूप छान आहे। दिस इज व्हेरी एक्साइटिंग जर्नी। मी जेव्हा कॉम्पिटिशन्सला अब्रॉडला जायचे तेव्हा मला असं मनात यायचं की आपल्या देशात हे का नाही होत आहे, आपल्याकडे खरी गरज आहे ह्याची, कारण लोकसंख्या जास्त आहे, स्पेस कमी आहे, लवकर पोचायचं आहे, वेळेचं खूप महत्त्व आहे आणि हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ट्रॅव्हलिंगसाठी आणि आता हे होतं याचा मला खूप आनंद आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच मॅम। तुम्ही बघितलं कारण आताच खऱ्या अर्थानं हा जो मेट्रो स्टेशन आहे ॲक्वालाईनचा मेट्रो स्टेशन ते आजपासून सुरू झालं त्यामुळे अनेक लोक आता प्रवास करता मेट्रो स्टेशनवर पाहायला मिळत आहेत। सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।